अचानक रात्री समर्थला हॉस्पिटलला घेऊन जावं लागलं. श्री स्वामी समर्थ भावांनो, मी योगेश आपलं नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. दिवसाची सुरुवात आज एक नंबर झाली होती. सगळं एक नंबर चाललं होतं. अचानक समर्थसाठी फोन आला आणि घरी धावपळ परत चालू झाली संध्याकाळनंतर. बघा पहाट कशी झालेली आहे. एक नंबर. आजचं वातावरण खूप सुंदर होतं. आभाळ आला असल्यामुळे थोडंसं धुकं पण कमी होतं. नेचर आज खूप फ्रेश वाटत होतं. त्यात माझी लाडू सकाळ सकाळी उठली होती. भावानं ही चेअर खूप चांगली आहे. लहान बाळांसाठी एक नंबर आहे. जर कोणाला हवे असल्यास मिशोवर किंवा फ्लिपकार्टवर मागवू शकता. जास्त किंमत नाही आहे त्याची. 400-500 रुपयेमध्ये येते, पण लहान बाळांसाठी कम्फर्टेबल आहे. त्यानंतर स्वामींनी माझी झोपली होती आणि समर्थ आजोबांसोबत खेळत होता. त्यांचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे. माझ्या मुलांना आजी नसल्यामुळे त्यांची उणीव त्याचे आजोबाच सगळे कंप्लीट करतात. दिवसाची सुरुवात खूप सुंदर झाली होती. भावांनो, पहाट खूप चांगली झाली होती. हे बघा इथं तुम्ही गुणकीजवळच हा स्पॉट आहे. हायवेचं काम चालू आहे इथं. इथं जे रेग्युलर आहेत त्यांना काही नाही, पण जे बाहेरचे आहेत त्यांच्यासाठी हा एक सल्ला आहे. मित्रांनो, इथं येताना वन वे चालू केला आहे, ब्रिजचं काम चालू आहे. प्लीज कृपया करून कोणीही गडबड करू नका, कारण बाहेरचे लोक इथं गडबड करतात आणि त्या 2 मिनिटासाठी बाकीच्यांना खूप त्रास होतो. ॲक्सिडेंशियल एरिया तो झालेला आहे. आज वडगावमध्ये सोमवारचा बाजार असल्यामुळं खूप गर्दी होती, त्यामुळे ब्लॉगिंग तिथं काय केलं नाही. आज नियोजन होतं कागलमध्ये जाण्याचं. कागलमध्ये शाहू शुगर फॅक्टरीला जायचं होतं. शुगर फॅक्टरीना भेट द्यायची होती. त्या संदर्भात आज निघालो होतो. हायवेवर आज वातावरण फ्रेश असल्यामुळं तशी गर्दी खूप होती. नियोजन चाललेलं सगळ्यांचं. हे बघा भावानं, सगळे प्रत्येकजण प्रत्येक कामासाठी धडपडत असतं. आपण पण धडपडतोय. त्यातूनच हे नवीन चालू केलं आहे. शाहू शुगर फॅक्टरीला आलो. सर नव्हते, त्यामुळं आम्ही असंच बसलो होतो. एक पुढं जास्त बघितलं. कावळा किती हुशार असतो बघा. चावीला पाणी चालू आहे, ते थेंब थेंब तुषार पडत आहे आणि त्याचं तो पाणी पित होता. विचार करण्यासारखी गोष्ट. तो ते पाणी पित होता. थेंब थेंब जे उडत होतं ते तो कॅच करून पित होता. इथलं पण लोकेशन खूप सुंदर होतं. खूप जुनी इमारत आहे हे बघायला गेलं तर. आतूनही खूप सुंदर असं स्ट्रक्चर आहे. बाहेरून ते वातावरण तिथलं खूप छान आहे. तिथं सरांची भेट घ्यायची होती म्हणून गेलो होतो. तिथलं शुगर फॅक्टरीचं काम आटपलं आणि दुसऱ्या साईडला व्हिजिट द्यायसाठी निघालो होतो. दुसरीकडे जाताना कागल MIDCमध्ये जायचं होतं. तिथं एक शुगर फॅक्टरी आहे, तिकडे जायचं होतं. भावा 5 स्टार MIDC म्हणून ओळखले जाते. इथलं प्लॉटिंग वगैरे खूप सुंदर केलेलं आहे त्याने. मॅनेजमेंट व्यवस्थित केलेलं आहे. इथं अजून भरपूर स्कोप आहे की ज्या कंपन्या येऊ शकतात इथं. कारण प्लॉटिंग पण तसं आहे आणि व्यवस्था खूप चांगली केलेली आहे असं इथं निदर्शनास आलं. इथं नाश्त्यासाठी पण सोय आहे. आम्ही तिथून पुढं आलो. भल्या मोठ्या कंपन्या ज्या ब्रँडेड आहेत, नामांकित कंपन्या आहेत, त्या कंपन्या इथं दिसत आहेत. आम्ही पुढं आल्यानंतर हे रेमंडचे बॅनर दिसायला आले म्हणून बघितलं तर इथं रेमंड कंपनी इथं दिसत आहे बघा. रेमंड कंपनी जी क्लोथ्स तयार करते, कापडची कंपनी आहे ब्रँडेड. तिथून पुढे आलो कारखान्यामध्ये. हा कल्लापन्ना आवाडे साहेबांचा जवाहर शुगर फॅक्टरी आहे. तिथं खूप थोडंसं काम होतं. साहेबांची भेट घ्यायची होती. तिथं निघालो आम्ही आत. बघा, ट्रॅक्टर कारखाना असल्यामुळे तुम्हाला ट्रॅक्टर खूप दिसतील. बऱ्यापैकी मला इथं महिंद्रा 605 दिसत होते. प्रमाण जास्त होतं 605चं. खूप ट्रॅक्टर लागले होते. 605 म्हणणार नाही, खूप ट्रॅक्टर लागले होते इथं. तिथून सगळ्यात जुना ब्रँड म्हटलं तर हिंदुस्तान दिसल्यावर जरा बरं वाटलं. ताकदीचा राजा म्हटलं तर हिंदुस्तान. जास्त तेल जातं, पण एक नंबर विषयच नाही. जुनं मॉडेल ते. आम्ही तिथून आत गेलो. शिफ्ट संपलेली. सरांची भेट घेतली. तिथून पुढं जेवणाचा टाईम झाला म्हणून जेवायला गेलो.
म्हणजे मुसरा. कोल्हापूरकरांसाठी मुसरा म्हणजे जान आहे. एक नंबर जेवण होतं कारखान्यावरच. तिथं उपरीमध्येच ते होतं. उपरीमधून परत इचलकरंजीसाठी जायचं होतं. उपरीपासून इचलकरंजीपर्यंतचा इतका कंजेक्टेड रोड होता. फर्स्ट टाइम मी त्या रोडने गेलो होतो. कंजेक्टेड म्हणजे कारखाना चालू झाला की तिथं कंजेक्टेडच होत असेल असं मला वाटत आहे, बाकी काय नाही. तिथून उपरीमधून पुढे आल्यानंतर उपरी गावातच मला ते वाटतंय खूप सुंदर असं तळ होतं आणि त्याच्या पुढच्या साईडला मंदिर होतं. त्या मंदिराचं शूट करायचं होतं मला, पण इथं एवढी गर्दी होती. पुढं ट्रॅक्टर होते, पुढून येणारे पण ट्रॅक्टर होते आणि त्यात हे रिक्षावाले वगैरे. ओव्हरटेकचा विषयच नाही इथं. रस्ता नाही किंवा काय असं नाही. हे ओव्हरटेकच्या नादात लागले होते. भावानो, 2 मिनिटाचा वेळ होऊ दे, पण गडबड करू नका. आपली नाही तर बाकीच्यांच्या जीवाशी तर काळजी करा. माझा खरोखर सल्ला आहे. इथून पुढे आलो, हा बघा इथं पण उपरी गावातून पुढे आल्यानंतर इथं पण इतका कंजेक्टेड रोड, कॉर्नर वगैरे, म्हणजे घरं पण जवळ आहेत. त्यात पलीकडे बघा ते गेले आता बाईकवरून. हा ट्रॅक्टर आहे, चुकून जरी अं, हे झालं, धक्का लागला तर पलटी होण्याचे चान्सेस असते. ट्रॅक्टरच्या जवळ जास्त करून टू व्हीलरवाल्याने तर कृपया जाऊ नका, कारण कधीही पलटी होऊ शकते. तिथून आलो आम्ही इचलकरंजीमध्ये. नदी क्रॉसिंगला आलो लहान पुलावर. इथं पण मला ते मंदिर दिसलं म्हणून म्हटलं शूट करून बघावं. मंदिराच्या ठिकाणी मला बरं वाटतं. आपल्याला त्यात धार्मिक स्थळ दिसले की ते बरं वाटतं. भावा, सगळ्यांचा शेवट बघा तिथं आहे, स्मशानभूमी. सगळ्यांना शेवटी तिथंच जायचं आहे. राम कृष्ण हरी अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थाय नमो नमः. मंदिर बाहेरून खूप सुंदर दिसत होतं, पण तिकडे जायला वेळ नव्हता, कारण पुढे एक मीटिंग होती. त्यासाठी आम्हाला तिथं थांबता आलं नाही. पण लांबून दर्शन घेतलं. श्री स्वामी समर्थ म्हटलं. भावानो, श्री स्वामी समर्थ. तिथून निघालो इचलकरंजीमध्ये जास्त मोबाईल काढता आला नाही, कारण ट्रॅफिक पण जास्त होतं आणि जिथं तिथं आर टी ओवाले असल्यामुळं आणि ड्राईव्ह मी करत असल्यामुळं मला ते जरासं जमलं नाही किंवा ते करता आलं नाही, कारण आर टी ओवाल्यांच्याकडून काय प्रॉब्लेम आला तर त्या गोष्टी होतील म्हणून मी ते काय केलं नाही. खिशात मोबाईल ठेवला होता आणि शूटिंग चालू केलं होतं. धनुभाऊंची सिटी म्हटलं तर चालेल. सोसायटी फर्निचर, जय पवार साहेब, सोसायटी फर्निचर, त्यांचं हे गाव. एक वेळ अवश्य भेट द्यायची आहे, पण ते कधी झालेलं नाही अजून तरी. इचलकरंजीमध्ये जातोय पण ते कामानिमित्त जातोय, त्यामुळे तिकडं जाणं काही होईना झालंय. पण एक वेळ अशी येईल की जायला पण लागेल आणि भेट पण होईल. ते सर्व तुमच्या हातात आहे. जोपर्यंत तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करत नाहीत, जोपर्यंत ते बघत नाहीत, तोपर्यंत आपण जाऊ शकत नाही. पण काही कामानिमित्त तर झालं जाणं, तर आपण 100% त्यांची भेट घेऊच. तोपर्यंत आपलं काम हे असंच चालू ठेवू. तुम्ही बघत राहा, तुम्ही सपोर्ट करत राहा, एवढंच म्हणणं आहे. तिथून पुढे आलो. इचलकरंजी स्मार्ट सिटी खूप छान वाटली मला सिटीमध्ये जाऊन. मला वाटतं हे तिसऱ्यांदाच गेलो होतो तिकडे. गर्दी आहे, सगळे आपापल्या कामात. भावाने एक सांगतो, सगळी बिझी असतात. त्यातूनच हा वेळ काढून मी एक नवीन चालू केलेला आहे. जमतंय, जमायलाच पाहिजे, कारण आपण बाकीच काय काम करताना लाजत नाही, तर हे करताना का लाजायचं, हा उद्देश धरूनच केलेला आहे. कारण आत्ता जर केलं नाही तर कधीच नाही, कारण मी हे 3 वेळा चालू केलं, 3 वेळा बंद केलं. त्यामुळं आणि त्यात कसं आहे, सपोर्ट करायला पाहिजे सगळ्यांनी, असं पण आहे. मला तसं काय नव्हतं, मी चालू करायचं म्हणून केलं होतं, पण ते मनात नव्हतं. पण आता हल्ली जो ट्रेंड चालू आहे, सगळे म्हणाले की हे करा, तुम्ही ते करा, कोणाला लाजू नका. त्यातूनच मनात एक जिद्द केलीनं चालू केलं. इचलकरंजीचं काम आटपलं आणि घरातून फोन आला अचानक, जरा या लवकर म्हणून. तसंच इचलकरंजीतून हातकणंगलेमध्ये आलो. हातकणंगल्यामध्ये आलो आणि ट्राफिक, हा एक स्पॉट आहे जिथं ब्रिजचं काम नुसतंच पिलर चालू केले तर थांबवलेलं आहे. भरपूर ट्राफिक इथं झालेलं असतंय. आपल्याला राईट साईडला जायचं होतं, पण पुढे ट्रॅक्टर होता, ट्रॅक्टरच्या पाठीमाग बस होती.
त्याच्यानंतर गाड्या ह्यामुळं ट्रॅफिक आणि पुढून येताना पण गर्दी, इकडून जाताना पण गर्दी, त्यामुळं भरपूर असं ट्रॅफिक इथं जमतं. तिथून हातकणंगलेतून वडगाव रोडला निघालो. इथं पण रस्त्याचं थोडंसं काम चालू होतं स्टार्टिंगलाच. म्हटलं आता हळूहळूच गेलेलं बरं, कारण रस्त्याचं काम चालू आहे आणि त्यात वन वे चालू झाला आहे. पुढे निघालो, इथे एक हॉटेल नवीनच चालू झालेलं आहे, नरंदेच्या जवळच आहे. दुसरी एक गोष्ट, इथं मला ह्या रस्त्याला एक बघावीशी वाटते, म्हणजे निदर्शन येते की इथं झाडांचं ह्या रोडला एक प्रमाण जास्त आहे बऱ्यापैकी. इथं म्हणजे आमच्या NH4ला पुणे बेंगलोर हायवेला अशी झाडं असायची, ते दोन्ही साईडला झाडांचं प्रमाण जास्त होतं, सावली पडलेली असायची. पण कालांतरानं हायवे मोठे होत गेले, झाडांची तोडणी खूप प्रमाणात झाली. माझी एक कृपया विनंती आहे जे हायवेवाल्यांना, की साईडला आता तुम्ही झाडं तोडलेली आहेत, तुम्ही कधी रस्ता तयार करणार आहे, चालू करणार आहे ते मला माहीत नाही, दुसरा अजून वाढवणार आहे ते मला माहीत नाही, पण तोपर्यंत तर झाडं लावा, जेणेकरून ऑक्सिजन पण मिळेल आणि निसर्गाचं संवर्धन पण होईल. कारण निसर्ग आहे तरच आपण आहे. आणि दुसरी एक गोष्ट इथं निदर्शनास आली की ह्या रोडला सैनिक अकॅडमी जे म्हणतात त्याचं प्रमाण जास्त आहे. वडगावात आलो, वडगावात गाडी सोडली, अभिषेक सरांना तिथं सोडलं नाही, आपलं शाईन घेऊन आपण निघालो. तांदवाडीमधला हा शूट आहे. तांदवाडीमध्ये आलो, गडबड होती कारण घरातून फोन 2 वेळा आला होता. समर्थचा अचानकच बिघडलेला आहे, उलट्या करतोय, आवाज त्याचा खूप कमी यायला लागला आहे आणि लवकर जरा घराकडे या. म्हटल्यावर काळजाला धसका बसला. कधीच माझा मुलगा आजारी पडत नाही, त्यात मला ते जरासं वेगळंच वाटलं. पहिल्यांदा म्हटलं घराकडे जाऊया. गाडी काढली, मिसेस, दीपाली, मी आणि समर्थ स्वामींना घेतलं. पप्पांना म्हटलं तुम्ही पण चला, कारण त्यांना एकटं इथं ठेवणं मला ते बरं वाटत नाही. कुठं जाईल तिथं माझ्यासोबतच त्यांना मी घेऊन जातो. पहिल्यांदा म्हटलं दवाखान्यात जाऊन येऊया, त्याला दाखवून येऊया, कारण समर्थ खूप खूप गळा होता. त्याला असं म्हणजे बोलतानाही त्याला ते हे व्हायला ताकद नसल्याचं झालं होतं, कारण त्याचं खाणं खूप कमी झालं आहे. घरात कसं आहे भावांनो, तुम्ही एक सांगतो, घरात मुलांना आजीचं प्रेम का पाहिजे त्याचं मला हे वेळोवेळी मला वाटतं, कारण माझ्या नशिबात पण आजीचं प्रेम एवढं नाही आहे, माझ्या मुलांच्या नशिबात पण नाही. जर माझी आई असते आज, तर तिनं ह्या गोष्टीपर्यंत जाऊन दिलं नसतं, तिने मी व्यवस्थेपर्यंत थांबलो नसतो, तिनं घेऊन गेले असते. हे साई हॉस्पिटल, श्री साई हॉस्पिटल, प्रशांत पाटील डॉक्टर आहेत. आम्ही इस्लामपुरात गेलो होतो. भावानं कुणालाही दुखत असेल तर सर्वात एक नंबरचे डॉक्टर आहेत, एक नंबरचा काउन्सिलिंग करतात तुम्हाला आणि जास्त खर्च नाही. सगळं मिळून तुमचे 700-800 रुपयेमध्ये मेडिकल आणि हॉस्पिटल हे दोन्ही पण होते. त्यामुळे इथं आला तर मस्त. आणि डॉक्टर इतके सुंदर सांगतात की माझा समर्थ तिथे गेल्यावर त्यांच्यासोबत खेळत असतोय. एवढे मोठे डॉक्टर आहेत, ते हसत खेळत त्याला ट्रीट करतात. तिथून खूप वेळ झाला होता म्हटल्यावर श्री साई हॉटेल प्युअर व्हेज तांदूळवाडीमध्ये आलो. हे पण मित्राचंच हॉटेल आहे. भावांनो मस्ट विजिट. एक नंबरची चव असलेलं हॉटेल आहे, प्युअर व्हेज हॉटेल आहे. इथला तुम्ही मसुरा ट्राय करा, एक नंबर आहे. इथं रोटे पण चांगले मिळतात आणि मालवणी हंडी मस्ट ट्राय. इथं मालवणी हंडी पण आणि पार्सल सेवा उपलब्ध असल्यामुळे तुम्हाला इथंच बसून खावं असं नाही, पार्सल घेऊन जाऊ शकता. ॲम्बियन्स पण खूप चांगला आहे, जरा तुम्ही ट्राय करा इथं. मालवणी हंडी तर 100% ट्राय करा. ते घेतलं पार्सल आणि घरी निघालो. हे माझं गाव तांदूळवाडी, मालेवाडी, शिवशाहीर बाबासाहेब देशमुखांचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेली माझी मालेवाडी. घराकडे निघालो. खूप संध्याकाळ झाली होती. समर्थ नुसताच पाणी पिण्यासाठी दमवत होता. म्हटलं पाणी, डॉक्टरांनी पण सांगितले पाणी पी म्हणून, डिहायड्रेट झाला असेल म्हणून पाणी पे, पाणी पे, पाणी पे. ताप येईल म्हणून सांगितलं होतं, त्याला तापाचं औषधही पाजलं. बघा हे कसं करायला आलाय. तरी पण जेवणाच्या नावानं ओरड. पण भावांनो सगळं बघताय, पण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं झालायसा. भावांनो तुमच्या सपोर्टची गरज आहे.